हा गुबगुबीत स्पॉन्जी ढोकळा मी 15-20 मिनिटात नाही, तर अवघ्या 7 मिनिटात बनवून तयार केलाय. आणि गेल्या 25 वर्षांहून अधिक मी हीच रेसिपी वापरून ढोकळा बनवते, जी मी एका खास शेफ कडून शिकले. रेसिपी शेवटपर्यंत बघा. कदाचित तुम्हाला त्या शेफचं नाव रेसिपी बघून समजेलच. व्हिडिओच्या शेवटी मी ते नाव सांगणारच आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुत्पाकखान्यामध्ये. ढोकळा बनवण्यासाठी मी एक मध्यम कप किंवा वजनी 100 ग्रॅम बेसन पीठ घेतले. बेसन घेताना शक्यतो बारीक बेसन घ्या. यामध्ये घालायचे 2 टीस्पून जाड रवा. जाड बेसन वापरत असाल तर रवा घालू नका. याशिवाय घालायची आहे 2 टीस्पून साखर. जाडच साखर घालते आहे मी, तुम्ही पिठी साखर पण घालू शकता. साखरेमुळे ढोकळ्याला चव तर येतेच, पण ढोकळा मॉइस्ट पण होतो. अर्धा टीस्पून मीठ घालायचंय. इतकं मीठ परफेक्ट होतं. आता फ्लॅट पाव चमचा सायट्रिक ऍसिड घालायचे. सायट्रिक ऍसिड घालताना नेहमी फ्लॅट चमचाच घाला, नाहीतर ढोकळा आंबट होतो. चिमूटभर हिंग घालायचंय. बेसनाच्या कुठल्याही पदार्थांमध्ये हिंगाची चव छान लागते, त्यामुळे तो नक्की घाला. आता 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे मी मिक्सरवरती वाटून घेतले. तेही घालून घेते. आणि अगदी चमचाभर इतकं तेल घालायचंय. तेलामुळे ढोकळा छान मॉइस्ट राहायला मदत होते. सगळं एकदा मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून आपल्याला हे पीठ सैलसर भिजवून घ्यायचंय. अगदी इडलीचं बॅटर असतं तितकं आपल्याला हे सैल करायचंय. पिठामध्ये गुठळा राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. मी या ढोकळ्यामध्ये हळद घालत नाही. हळदीची आवश्यकता नसते. हळदीशिवायच या ढोकळ्याचा रंग छान येतो. हळद नीट मिक्स झाली नाही तर सायट्रिक ऍसिड किंवा लिंबामुळे लाल स्पॉट ढोकळ्यामध्ये येऊ शकतात. आता पिठाची कन्सिस्टन्सी बघा. ज्या मापाने पीठ घ्याल त्याच मापाने पाणी मोजून घ्या. पाऊण कप पेक्षा किंचित जास्त, म्हणजे 1-2 टेबलस्पून जास्त इतकंच पाणी आपल्याला या ढोकळ्यासाठी लागतं. त्याहून जास्त पाणी वापरायचं नाही. खूप पातळ झाला तर ढोकळा फ्लॅट होतो. आता आपल्याला 10 मिनिटांसाठी हे झाकून ठेवायचंय, म्हणजे पीठ चांगलं एकजीव होईल. पीठ मुरतंय तोपर्यंत एका पॅन मध्ये असा स्टँड ठेवून पाणी घालते आणि ढोकळा स्टीम करण्यासाठी हे पाणी गॅसवरती गरम करायला ठेवून देते. तुम्ही स्टीमर किंवा प्रेशर कुकरही वापरू शकता. आता एका केक मोल्डला सगळीकडे चांगलं तेल लावून घ्यायचं. माझा हा 6 इंचाचा केक टीन आहे. 6 इंचाचा केक टीन या मापाच्या ढोकळ्यासाठी अगदी परफेक्ट होतो. ढोकळ्यासाठीचं भांड ग्रीस करून झालंय आणि आता पीठही चांगलं मुरलंय. या पिठामध्ये आपल्याला 1 टीस्पून फ्रूट सॉल्ट किंवा इनोचं पाकिट घालायचंय. आणि हे फ्रूट सॉल्ट ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्याच्यावरती अगदी थोडं पाणी घालायचं चमचाभर. आणि लगेच बघा ते लगेच ऍक्टिव्हेट झालंय. आपल्याला फटाफट हे मिक्स करून घ्यायचंय. पीठ मिक्स करून घेताना अजिबात वेळ घालवायचा नाही. जितकं फास्ट करता येईल तितकं फास्ट करायचं. आणि मिश्रण बघा छान असं फुलून आलंय. मिश्रण असं फुलून आलं की लगेच आपल्याला ग्रीस केलेल्या केकच्या मोल्ड मध्ये त्याला काढून घ्यायचंय. फटाफट हे मिश्रण असं काढून घ्यायचं. इनो घातल्यामुळे तुम्ही बघू शकता पीठ किती छान फुलून आलंय. तुमच्याकडे जर चौकोनी आकाराचा मोल्ड असेल तर तुम्ही तो वापरू शकता किंवा तुम्ही कुकरच्या भांड्यातही हे घालू शकता. मोल्ड मध्ये हे मिश्रण एकदा ओतून झालं की भांड हलक्या हलक्या आपटून मिश्रण सेट करून घ्यायचं. आणि लगेचच गरम पाण्याच्या कढईमध्ये हे भांड ठेवून द्यायचं. पटकन त्यावरती झाकण ठेवून बंद करून टाकायचं. गॅसची फ्लेम हाय ठेवायची. हाय फ्लेम वरती 7 किंवा मॅक्झिमम 8 मिनिट इतकाच हा ढोकळा आपल्याला स्टीम करायचा आहे. मध्ये झाकण उघडायचं नाही. आणि 8 मिनिटांपेक्षा जास्त हा ढोकळा स्टीम पण करायचा नाही, नाहीतर ढोकळा मग हार्ड होतो. 7 मिनिट झाले. आता झाकण काढून दाखवते तुम्हाला. ढोकळा बघा भांड्यापासून सुटा झालाय. ढोकळ्यामध्ये एक सुरी किंवा एखादी टूथपिक घालून बघायची. सुरी किंवा टूथपिक अशी क्लीन निघाली म्हणजे ढोकळा तुमचा तयार झालाय. हे बघा, सुरी एकदम क्लीन निघाली आहे. ढोकळा तयार झालाय. गॅसची फ्लेम बंद करून घेऊया. आता हा ढोकळा मी लगेचच बाहेर काढून घेते आणि गार करायला ठेवून देते.
ढोकळा गार होतोय तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी तडका पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते. तेल तापलं की 3-4 हिरव्या मिरच्या मधून चिरून मध्यम तळून घ्यायच्या. मिरच्या तळून झाल्या की त्या काढून घेऊया. आता याच तेलामध्ये 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून तीळ आणि पाव चमचा हिंग घालून त्याची फोडणी करून घेऊया. फोडणी करून झाली की गॅसची फ्लेम लगेच बंद करून टाकायची. अगदी काही सेकंदांसाठी थांबायचं. आपल्याला या फोडणीमध्ये 2 टेबलस्पून इतकंच पाणी घालायचंय आणि जसं आपण पाणी घालणार लगेच दुसऱ्या हाताने त्यावर झाकणी ठेवून द्यायची. म्हणजे फोडणीतलं तेल आपल्या बाहेर उडत नाही. फोडणीमध्ये असं पाणी घातलं की ढोकळा छान मॉइस्ट होतो आणि खाताना तो घशामध्ये अडकत नाही. बरं, हे पाणी काही लोक खूप जास्त घालतात, तर तितकंही पाणी घालायची आवश्यकता नाही, कारण त्यामुळे ढोकळा थोडा चिपचिपाही होतो. फोडणी झाकून ठेवली आपण. आता एकीकडे ढोकळा डिमोल्ड करून घेऊया. अगदी सहज निघून आलाय बघा हा ढोकळा आणि तुम्हाला जवळून दाखवते किती स्पॉन्जी झालाय ते. आहे ना अगदी डनलॉप ढोकळा. आता ढोकळा मी एका हातावर घेते आणि त्याला सुलट करून घेते. तयार केलेली फोडणी आता ढोकळ्यावर घालून घेऊया. भरपूर सारी मोहरी, तीळ आणि हिंग या सगळ्याचा इतका सुरेख सुवास येतोय आणि गरम गरम फोडणीमध्ये जेव्हा आपण थोडं पाणी घालतो, तर त्याचा अजूनच घमघमाट पसरतो. जेवढं पाणी आपण फोडणीमध्ये ओतलं होतं, ते सगळं पाणी आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायचंय आणि चमच्याने पसरून घ्यायचंय. अगदी थोड्या वेळातच हे पाणी ढोकळ्यामध्ये शोषलं जातं. आता यावर तुम्हाला हवं असेल तर ओलं खोबरं किंवा कोथिंबीर घालून गार्निश करून घ्या. ढोकळा नुसता दिसायलाच नाही, तर खायला त्याहूनही भन्नाट लागतो. आणि तुम्हाला खात्रीने सांगते, एकदा तुम्ही या रेसिपीने ढोकळा बनवलात ना, तर ढोकळ्याच्या दुसऱ्या कुठल्याही रेसिपी तुम्ही सोडून द्याल. ढोकळ्याचे छान मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि तुम्ही कापताना बघू शकताय की ढोकळा किती स्पॉन्जी झालाय. आणि आता मी तुम्हाला त्या शेफचं नाव सांगते. ही रेसिपी मी 25 वर्षांपूर्वी शिकली आहे आपल्या माननीय लाडक्या तरला दलाल मॅडम कडून. त्यावेळी YouTube नव्हतं. त्यांचे टीव्ही शोज असायचे. त्या टीव्ही शो मधून मी ही रेसिपी शिकली आणि तेव्हापासून हीच रेसिपी मी फॉलो करते आणि असाच सॉफ्ट ढोकळा मी नेहमी बनवते. आणि हा ढोकळ्याचा पीस तुम्हाला काढून दाखवते. बघा काय सॉफ्ट आहे, जाळीदार आहे आणि अगदी मॉइस्ट पण आहे. तुम्ही बघू शकताय किती सॉफ्ट आणि मॉइस्ट आहे हा ढोकळा. असा ढोकळा असला म्हणजे तो घशात अडकणार नाही याची गॅरंटी. हा ढोकळा तुम्ही सॉस, ग्रीन चटणी किंवा तळलेल्या मिरची सोबत खाऊ शकता. अमेझिंग लागतो. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपलं मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून घ्या आणि ऑल बटन पण सिलेक्ट करा. म्हणजे सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. धन्यवाद.